नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी सीमा तुमचे सरस्वती गुरुकुल चॅनलवरती स्वागत करत आहे। आज आपण इयत्ता 8वी विषय विज्ञान यातील 9वा पाठ आपत्ती व्यवस्थापन या पाठाचा आज आपण स्वाध्याय बघणार आहोत। परंतु हा स्वाध्याय सुरू करण्यापूर्वी या पाठामध्ये काही महत्त्वाचे प्रश्न आलेले आहेत ते आपण सुरुवातीला घेतलेले आहेत आणि त्यानंतर स्वाध्यायाला सुरुवात केलेली आहे। त्याचबरोबर या चॅनलवरती तुम्ही जर नवीन असाल, अजूनही तुम्ही चॅनलला सबस्क्राइब केलेलं नसेल तर सबस्क्राइब नक्की करा, बेल आयकॉन देखील प्रेस करा जेणेकरून येणाऱ्या सर्व व्हिडिओचे अपडेट्स तुम्हाला मिळत जातील। तर चला तर मग पाहूया सुरुवातीला पाठात आलेले प्रश्न व त्यांची उत्तरे। यामध्ये थोडे आठवा या शीर्षकाखाली प्रश्न आहे, आपत्ती म्हणजे काय? उत्तर आहे, आपत्ती म्हणजे अचानक उद्भवणारे संकट होय, ज्यात राष्ट्राची किंवा समाजाची मोठ्या प्रमाणात जीवित, आर्थिक आणि सामाजिक हानी होत असते। दुसरा प्रश्न आहे, आपत्तीचे प्रकार कोणते? याचं उत्तर आहे, आपत्तीचे नैसर्गिक आणि मानवनिर्मित असे मुख्य 2 प्रकार आहेत। त्यानंतर सांगा पाहू या शीर्षकाखाली प्रश्न आहे, भूकंप म्हणजे काय? भूकंपाचे कोणकोणते परिणाम होतात? तर सुरुवातीला भूकंप म्हणजे काय ते पाहूया। भूकवचात अचानक होणारी कंपने म्हणजे भूकंप होय। भूगर्भातील हालचालीमुळे जमीन थरथरते आणि तिला भेगा पडून भूकंप होतो। तर भूकंपाचे परिणाम पाहूया। भूकंप झाल्यामुळे इमारतींना हादरे बसून त्या कोसळतात, घरे पडल्यामुळे जीवित आणि वित्तहानी होते, वीज आणि पाणी पुरवठा बंद पडतो व त्यामुळे जनजीवन विस्कळीत होते, मातीच्या ढिगाऱ्याखाली अडकून माणसे मृत्यू पावतात। थोडे आठवा या शीर्षकाखाली प्रश्न आहेत, आग ही नैसर्गिक आपत्ती आहे की मानवनिर्मित? उत्तर आहे, आग ही नैसर्गिक किंवा मानवनिर्मित असू शकते। उदाहरणार्थ, उष्णतेने लागणारे वणवे, झाडांच्या घर्षणामुळे आपोआप जंगलात लागणारी आग ही नैसर्गिक आग आहे। अनावधानाने चुकून लागलेल्या आगी किंवा मुद्दामून जाळपोळ करीत लावलेल्या आगी अशा 2 प्रकारच्या मानवनिर्मित आगी आहेत। थोडे आठवा या शीर्षकाखाली अजून एक प्रश्न आहे, पुणे जिल्ह्यातील माळीण दुर्घटना कशामुळे घडली, तिचा काय परिणाम झाला? उत्तर आहे, दिनांक 31 जुलै 2014 रोजी पुणे जिल्ह्यातील आंबेगाव तालुक्यातील माळीण गावाच्या जवळच्या डोंगरावर मोठ्या प्रमाणावर भूस्खलन झाले। मुसळधार पावसाच्या तडाख्याने हे भूस्खलन झाले, त्यात 151 लोक मृत्युमुखी पडले। 44 निरनिराळ्या घरातील 200हून जास्त लोक जिवंतपणे मातीखाली गाडले गेले असा अंदाज आहे। दुसरा प्रश्न आहे, दरड कोसळणे म्हणजे काय? याचं उत्तर, मोठ्या प्रमाणात मातीचा ढीग किंवा खडक फोडून एखादा कडा पूर्णपणे कोसळणे याला दरड कोसळणे असे म्हणतात। आतापर्यंत आपण पाठात आलेले प्रश्न पाहिले, आता स्वाध्यायाला सुरुवात करूया। यामध्ये पहिला प्रश्न आहे, खालील प्रश्नांची उत्तरे तुमच्या शब्दात लिहा। त्यामध्ये बराच मोठा पाऊस आणि दरड कोसळणे यातील संबंध व कारणे स्पष्ट करा। याचं उत्तर आहे, ज्यावेळी दरड कोसळते त्याच्या खूप आधी जमिनीत काही बदल झालेले असतात। नैसर्गिकरित्या कठीण पाषाणात भेगा व फटी असतात। या भेगामुळे मोठ्या खडकांची तुकडे होऊन या फटी अजून रुंदावतात। मुसळधार पाऊस असेल तर या अतिवृष्टीच्या कालावधीमध्ये खडकातील भेगा फटींमध्ये पाणी शिरून खडकांची अधिक प्रमाणात झीज होते, जमिनीची देखील धूप होते। असे मोकळे झालेले दगड, खडक तेथील मातीसोबतच उतारावरून कोसळत येतात। पावसाच्या पाण्याच्या प्रवाहामुळे ही स्थित्यंतरे अधिक जलद आणि वेगवान होतात। पुढचा प्रश्न आहे, भूकंप आपत्तीच्या प्रसंगी काय करावे व काय करू नये यांच्या सूचनांचा तक्ता तयार करा। तर भूकंप आपत्तीच्या प्रसंगी काय करावे ते पाहूयात। 1. कोणत्या तरी आधाराखाली आपल्या डोक्याचे संरक्षण होईल याची काळजी घ्यावी, चेहरा झाकून ठेवावा। 2. उघड्या मैदानात जावे। 3. विजेची उपकरणे आणि गॅस बंद ठेवावा। 4. एका जागी शांत उभे राहावे, उगाच घाबरून जाऊ नये। 5. वाहनात असल्यास सुरक्षित ठिकाण पाहून वाहन थांबवावे पण वाहनात बसून राहावे। आता पाहूयात
भूकंप आपत्तीच्या वेळेस काय करू नये? यामध्ये 1. इमारती, झाडे, विजेच्या तारांजवळ थांबू नका. 2. बहुमजली इमारतीमध्ये थांबून राहू नये. तेथील लिफ्टचा वापर करू नये. जिन्याने खाली यावे. 3. मेणबत्त्या, कंदील, काडेपेटी इत्यादी पेटवू नये. भूकंपरोधक इमारतींची वैशिष्ट्ये कोणती? याचं उत्तर आहे भूकंपरोधक इमारतींचा पाया बाकीच्या भूभागापासून वेगळा केलेला असतो. भिंती कमी वजनाच्या किंवा लाकडाच्या असतात. जड सामानांनी बांधलेल्या घरांपेक्षा भूकंपरोधक इमारती वेगळ्या प्रकारच्या असतात. तसेच भूकंपरोधक बांधकामात प्रगत तंत्रज्ञान वापरले जाते. भूकंपाची पूर्वसूचना मिळावी यासाठी लेझर रेजिंग, व्हेरिलॉग, बेसलाईन, गायगर काउंटर, क्रीप मीटर, स्ट्रेन मीटर, टाईड गेज, टिल्ट मीटर, व्हॉल्युमेट्रिक स्ट्रेन गेज यांच्या सारखी आधुनिक साधने वापरली जातात. पुढचा प्रश्न आहे दरड कोसळल्याने कोणकोणते परिणाम होतात ते स्पष्ट करा. याचं उत्तर 1. दरड पडली की नद्यांना अचानक पूर येतात. 2. यामुळे नद्यांचे प्रवाह बदलतात. 3. आपली पूर्वीची जागा सोडून धबधबे स्थानांतरित होतात. 4. कृत्रिम जलाशयांची निर्मिती होते. 5. वरच्या बाजूवरून माती, खडक कोसळल्याने पायथ्यालगतचे वृक्ष उन्मळून पडतात. भूस्खलित जमिनीवरची वनस्पती जीवन नाश पावते. 6. उतारावर बसलेली गावे, झालेली बांधकामे असे सर्व काही भुईसपाट होते. यामुळे खूप मोठ्या प्रमाणात जीवित व वित्तहानी होते. 7. वाहतूक विस्कळीत होऊ शकते. रस्त्यांवर माती, दगड इत्यादी आल्याने रस्ते व लोहमार्ग बंद पडतात. त्यानंतर आहे धरण आणि भूकंप यांचा काही संबंध आहे काय तो स्पष्ट करा. याचं उत्तर कारण धरणाचे पाणी जमिनीत झिरपते. जमिनीत झिरपलेल्या पाण्याची वाफ होते. ती वाफ कमकुवत भागातून बाहेर पडण्याचा प्रयत्न करते. या प्रयत्नामुळे जमिनीला हादरे बसून भूकंप होऊ शकतो. तसेच धरणात खूप जास्त प्रमाणात पाणी साठवलेले असते. त्यामुळे पाण्याचे वजन जमिनीवर पडते. जमिनीवर ताण येतो. त्यातच अशा प्रदेशात जर भूकंपप्रवण गुणधर्म असतील तर त्यामुळे धरणाच्या पाण्याने भूकंप होण्याचा संभव वाढतो. दुसरा प्रश्न आहे शास्त्रीय कारणे द्या. त्यामध्ये भूकंप काळात पलंग, टेबल अशा वस्तूंच्या खाली आश्रय घेणे अधिक सुरक्षित असते. याचं उत्तर भूकंपाच्या वेळी घर, छप्पर किंवा इतर जड वस्तू कोसळू शकतात. अशा वेळी डोक्याला इजा होण्याचा संभव असतो. त्यामुळे एखाद्या आधाराखाली आश्रय घेणे योग्य ठरते. आपला जीव वाचवण्यासाठी आणि गंभीर स्वरूपाची इजा टाळण्यासाठी म्हणून भूकंप काळात पलंग, टेबल अशा वस्तूंच्या खाली आश्रय घेणे अधिक सुरक्षित असते. पावसाळ्यात डोंगराच्या पायथ्याशी आसरा घेऊ नये. याचं उत्तर मुसळधार अतिवृष्टीमुळे भूस्खलन होऊ शकते. त्यामुळे डोंगरावरील माती, मोठे खडक इत्यादी अकस्मात कोसळू शकतात. डोंगराच्या उतारी प्रदेशात घसरत जाऊन हे खाली येतात. त्यामुळे आपण जर डोंगराच्या पायथ्याशी आसरा घेतला तर आपल्याला धोका निर्माण होऊ शकतो. म्हणून पावसाळ्यात डोंगराच्या पायथ्याशी आसरा घेऊ नये. भूकंपाच्या वेळी लिफ्टचा वापर करू नये. याचं उत्तर कारण भूकंपाच्या वेळी सर्व वस्तूंमध्ये कंप निर्माण झालेला असतो. या कंपाचा परिणाम लिफ्टवर होऊन लिफ्ट कोसळू शकते किंवा बंद पडू शकते. तसेच भूकंपाच्या वेळी लिफ्टचा वीज पुरवठा खंडित होऊ शकतो. कधीकधी शॉर्ट सर्किट झाल्यामुळे आग लागू शकते. भूकंपाने इमारत कोसळली तर आपण त्यातच अडकून राहू शकतो. म्हणून भूकंपाच्या वेळी लिफ्टचा वापर करू नये. भूकंपरोधक इमारतीचा पाया बाकीच्या भूभागापासून वेगळा केलेला असतो. याचं उत्तर भूकंप होत असताना भूकवच कंप पावते. भूपृष्ठाचा काही भाग मागे पुढे किंवा वर खाली होतो. यामुळे भूपृष्ठाला हादरे बसतात. अशा हादऱ्यांमुळे इमारतींना धोका पोहोचू शकतो. त्याशिवाय भूगर्भात निर्माण होणारे धक्के व लाटा जमिनीवरच्या इमारतींचे नुकसान करू शकतात. हे होऊ नये म्हणून भूकंपरोधक इमारतीचा पाया बाकीच्या भूभागापासून वेगळा केलेला असतो. तिसरा प्रश्न भूकंपानंतर मदत कार्य करताना आसपास लोकांची मोठी गर्दी जमल्याने कोणकोणत्या अडचणी येतील. याचं उत्तर 1. मदत कमीत कमी वेळेत पोहोचवणे कठीण होईल. 2. रुग्णवाहिका किंवा आपत्ती निवारण कक्षाचे जवान अपघातस्थळी पोहोचू शकणार नाहीत. 3. जमलेल्या अनियंत्रित गर्दीमुळे आणखी एखादा अपघात होऊ शकतो व संकटात भर पडू शकते. चौथा प्रश्न आहे आपत्तीकालीन प्रसंगी मदत करू शकतील अशा संघटना व संस्था यांची यादी करा. त्यांच्या मदतीचे स्वरूप याविषयी अधिक माहिती मिळवा.
तर याचं उत्तर पाहूया. आपत्कालीन मदत करणाऱ्या संस्था: 1. प्रत्येक शहरातील पोलीस दल. 2. राष्ट्रीय भूकंपशास्त्र संस्था. 3. प्रत्येक गावातील अग्निशमन संस्था दल. याचं सविस्तर उत्तर पाहूया. आपत्ती व्यवस्थापनाकरिता विभाग स्तरावर नियंत्रण कक्ष स्थापन करण्यात येते. याचप्रमाणे जिल्हा व तालुका स्तरावर नियंत्रण कक्ष स्थापन करण्यात येतात. या नियंत्रण कक्षांची सेवा 24 तास उपलब्ध असते. निर्माण होणाऱ्या संभाव्य परिस्थितीला हाताळण्यासाठी प्रशासन सज्ज होते. याशिवाय पूर परिस्थितीमध्ये साथीच्या रोगांना नियंत्रित ठेवण्यासाठी आरोग्य यंत्रणा, विद्युत पुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी महावितरण कंपनी, दूरध्वनी सेवा सुस्थितीत ठेवण्यासाठी दूरसंचार विभाग, रस्त्याने वाहतुकीचा संपर्क असावा यासाठी सार्वजनिक बांधकाम विभाग, राज्य परिवहन महामंडळ, पाटबंधारे विभाग व इतर संबंधित विभागांना आवश्यक सूचना देण्यात येतात. आपत्कालीन परिस्थितीत प्रशासकीय यंत्रणेसोबतच शालेय महाविद्यालयीन विद्यार्थी, NCC, होमगार्ड्स, पोलीस प्रशासन, स्वयंसेवी संस्था, सामाजिक कार्यकर्ते आदींचा प्रामुख्याने सहभाग असतो. तसेच आपत्कालीन परिस्थितीमध्ये ग्रामस्थांनी देखील हिरिरीने पुढाकार घेऊन सुरक्षा व्यवस्थेला सहकार्य करण्याची गरज असते. 5वा प्रश्न आहे. आपत्ती निवारण आराखड्याच्या मदतीने तुमच्या शाळेचे सर्वेक्षण करून मुद्देनिहाय माहिती लिहा. यामध्ये प्रमुख मुद्दे आणि नोंदी करायच्या आवश्यक बाबी असे 2 तक्ते तयार करणार आहोत. तर सुरुवातीला मुद्दा आहे शाळेची प्राथमिक माहिती. यामध्ये शाळेचे पूर्ण नाव, मुख्याध्यापकाचे पूर्ण नाव, निवासाचा पत्ता, संपर्क क्रमांक, शाळा संस्थापक व व्यवस्थापकांची नावे व संपर्क क्रमांक या गोष्टी येतील. त्यानंतर पुढचा मुद्दा आहे शाळा आपत्ती व्यवस्थापन समिती. तर यामध्ये नोंदी करायच्या बाबी येतील अग्निशामक, जागरूकता, सूचना, वाहतूक व्यवस्थापन, सुरक्षा, प्रसारमाध्यम समिती या सर्व उपसमितीमध्ये प्रत्येकी 2 ते 3 सदस्य. पुढचा मुद्दा आहे इमारतीची विस्तृत माहिती. यामध्ये येतील एकूण खोल्यांची संख्या, वर्गांची संख्या, इयत्ता, छताच्या बांधकामाचे स्वरूप, लाकडी आहे, पत्रा आहे की सिमेंटचे बांधकाम आहे आणि इमारतीचे वय आणि वर्ष. पुढचा मुद्दा येईल शाळेच्या मैदानाविषयी माहिती. यामध्ये येईल शालेय परिसरात असणारे मोकळे मैदानाचा प्रकार, खो खो, कबड्डी, प्रार्थना व इतर मैदान याबाबत माहिती, मैदानाचे मुख्य रस्त्यापासूनचे अंतर. पुढचा मुद्दा आहे शाळेची दिनचर्या. शाळा भरण्याची, दीर्घ व लघु सुट्टीची व शाळा सुटण्याची वेळ, शाळेत दिवसभरात राबवले जाणारे विविध उपक्रम. त्यानंतर आहे शाळेतील संभाव्य धोके. तर यातील बाबी येतील संभाव्य धोक्याचे नाव व स्वरूप, पूर्वी झालेले नुकसान, सध्या केलेली उपाययोजना. पुढचा मुद्दा आहे शाळेचा आपत्ती व्यवस्थापन नकाशा. तर यात नोंदी करायच्या बाबी येतील शाळेच्या सर्व इमारती, त्यांची रचना, मैदाने, प्रवेशद्वार, शाळेतील संभाव्य धोक्यांच्या जागा, आपत्तीप्रसंगी सुरक्षित जागा, जवळचा रस्ता या सर्व बाबी त्यात दाखवणे आवश्यक आहे. हा नकाशा शाळेच्या प्रवेशद्वाराजवळ लावण्यात यावा. 6वा प्रश्न आहे तुमच्या परिसरात दरडी कोसळण्याच्या शक्यता असलेली ठिकाणे आहेत काय याची जाणकारांच्या मदतीने माहिती मिळवा. आता याचं उत्तर ज्याचं त्याचं वेगळं येणार आहे. जर कोणी डोंगराळ प्रदेशात राहत असेल तर त्यांना या गोष्टींचा धोका निर्माण होऊ शकतो. त्या विद्यार्थ्यांनी जाणकाराची मदत घेऊन तर त्याविषयी माहिती लिहायची आहे. आणि जे सपाट पृष्ठभागावरती राहतात, ज्या ठिकाणी डोंगर रांगा नाही आहेत किंवा टेकडी नाही आहे, अशा ठिकाणी असा कुठलाही संभाव्य धोका आपल्याला आढळून येणार नाही. त्यामुळे प्रत्येकाचं उत्तर या ठिकाणी वेगळं असणार आहे. 7वा प्रश्न आहे खालील चित्राच्या साहाय्याने आपत्ती काळातील तुमची भूमिका काय असेल ते लिहा. तर या ठिकाणी हे चित्र दिले, एका मुलाचं चित्र आहे. आय ॲम ॲट रिस्क असं त्यात लिहिलेलं आहे. तर पाहूया. दिलेलं चित्र संदिग्ध आहे. या ठिकाणी चुकून संदीप झालेला आहे. संदिग्ध आहे. त्यातून 2 शक्यता समोर येतात. त्यामुळे उत्तराचे 2 पर्याय आहेत. या ठिकाणी या चित्राकडे बघून आपल्याला स्पष्ट असं कुठलीच माहिती मिळत नाही. त्यामुळे आपण अंदाज बांधू शकतो. पर्याय 1 मुलाच्या हातात आय ॲम ॲट रिस्क असे लिहिलेले कागद आहे, म्हणजे कोणाला तरी मदतीची गरज आहे असे लक्षात येते. या व्यक्तीचा शोध घेऊन त्याला मदत करणे गरजेचे आहे. यासाठी मोठ्या माणसाकडे हा कागद द्यावा. पोलिसाची मदत घेऊन त्या मुलाला मदत करावी.
आणि दुसरा पर्याय आहे, चित्रात दाखवलेला मुलगा स्वतः संकटात आहे आणि तो आय एम ॲट रिस्क असा संदेश कोणाला तरी पाठवत आहे. हा संदेश आम्हाला पाठवला तर आम्ही तातडीने त्याची मदत करू, त्याच्याशी संवाद साधण्याचा प्रयत्न करू आणि त्याला हवी ती मदत तात्काळ देऊ. प्रत्यक्ष मदत मिळेपर्यंत त्याला धीर देण्याचा प्रयत्न करू. आलं लक्षात? आशा आहे तुम्हाला सर्व प्रश्नांची उत्तरे समजली असतील. आपल्या चॅनलवरती सर्व विषयांच्या स्वाध्यायाचे व्हिडिओ अपलोड झालेले आहेत. त्याचबरोबर विविध विषयांची भाषणे, निबंधलेखन, पत्रलेखन यांचे देखील व्हिडिओ चॅनलवरती अवेलेबल आहेत. तेही तुम्ही नक्की चेक करा. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, तुमच्या मित्रांना हा व्हिडिओ शेअर करा आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.